तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आजचा दिवस खास आहे कारण आपण चाललो आहोत विघ्नहर्ता विनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी। तर आपण चाललो आहोत आज टिटवाळा येथील इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेण्यासाठी। तर टिटवाळा येथील जे गणपती आहे ना त्याला विवाह विनायकसुद्धा म्हटले जाते, कारण टिटवाळ्याच्या गणपतीला जे पण नवस करतात ना किंवा जे पण श्रद्धाभावाने जे पण दर्शन घेतात ना, तर त्यांच्या लग्नातील अडथळे दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। म्हणून जे टिटवाळ्याचे गणपती आहे ना त्याला विवाह विनायक असे सुद्धा म्हटले जाते। तर आपण नवी मुंबईवरून निघालो होतो। तर नवी मुंबईवरून शिळफाटा रोड करून जो बदलापूर कटई रोड आहे तर त्या रोडने अंबरनाथला पोचलो आणि अंबरनाथमधून हा शॉर्टकट आहे, म्हणजे पूर्ण डोंगर क्रॉस करून पलीकडे टिटवाळा लागतो। तर हा जो रस्ता आहे ना तो अंबरनाथ सोडल्यानंतर तिथून एक शॉर्टकट आहे अंबरनाथमधूनच पुढे। तर पूर्ण वळणावळणाचा आणि असा डोंगरातून रस्ता आहे। तर बाजूला अशी घनदाट असं जंगल आहे आणि त्या जंगलामधून एकदम थंडगार वातावरण आणि त्या वातावरणातूनच पुढे पूर्ण आपण टिटवाळ्याला बाहेर पडतो। तर हा डोंगर संपल्यानंतर खाली हा रोड चालू झाला आहे। तर इथूनच पुढे टिटवाळा गणपतीला जाण्यासाठी रोड आहे। तुम्हाला या टिटवाळ्याच्या इच्छापूर्ती गणपतीचे दर्शन घेण्यासाठी यायचं असेल ना तर तुम्ही टिटवाळा रेल्वे स्टेशनवरती उतरला तर तिथून तुम्हाला शेअरिंग आहे, आणि बाय कार यायचं आहे तर तुम्हाला टिटवाळ्यावरून सुद्धा तिकडून जाता येतं आणि इकडून अंबरनाथ मार्गे जर नवी मुंबई मार्गे येत असाल तर तुम्ही इकडे अंबरनाथ मार्गे येऊ शकता। तर फायनली आम्ही पोचलो होतो टिटवाळ्याच्या इच्छापूर्ती गणपतीच्या इथे। तर इथे यांची ऑफिशियल पार्किंगसुद्धा आहे। तर आम्ही इकडून अंबरनाथ मार्गे आलो होतो त्यामुळे ती पार्किंग आम्हाला दिसली नाही। तर इकडेच पुढे येऊन एका बिल्डिंगच्या कॉर्नरमध्ये आम्ही पार्क केली होती गाडी, आणि त्याच्यानंतर इथे जवळच हे महापूर्ण जो एरिया आहे तो मंदिराचाच एरिया चालू होतो। तर इकडून आम्ही ज्या बाजूने निघालो होतो ना तर त्याच्याच पुढे इकडे मोठी यांची एकदम भव्य अशी पार्किंग आहे। तर ही पे अँड पार्क आहे की फ्री पार्किंग आहे याबद्दल काय आपल्याला अंदाज नव्हता, कारण आपण पार्किंग जी केली होती ती बाहेर केली होती। तर इकडून हे मंदिराचं एक्झिट आहे आणि एंट्री पुढून पार्किंगच्या बाजूलाच बरोबर मंदिराची एंट्री आहे। तर तुम्ही इकडे मंगळवारी किंवा संकष्टीच्या दिवशी आलात ना तर इकडे प्रचंड अशी गर्दी असते। तर आम्ही आलो होतो तर तो शनिवार होता, तर त्या शनिवारमुळे इकडे एवढी काही गर्दी नव्हती। तर संडेला सुट्टीच्या दिवशीसुद्धा इकडे खूप प्रमाणात गर्दी असते, कारण जे भक्त आहेत तर ते भक्त इकडे दर्शनासाठी येत असतात। तर इकडूनच बरोबर समोर इकडे पार्किंग आहे आणि इकडे इथून मंदिराच्या इथे जायला एंट्री आहे। तुम्ही जर पार्किंग यांच्या ऑफिशियल पार्किंगमध्ये जर पार्क केला असेल तर तिकडून पार्किंगच्या आतूनसुद्धा मंदिराच्या इकडे येण्यासाठी जागा आहे। तर इकडे या एंट्रीच्या इथून आम्ही निघालो पुढे दर्शन घेण्यासाठी। तर इकडेच तुम्हाला दर्शन घ्यायला जात असतानाच तुम्हाला बाजूला इकडे दुर्वा वगैरे पूजेसाठी लागणारं सामान सर्व तुम्हाला इथे गेटवरतीच मिळून जाईल। तर इकडे चप्पल इकडे दुकानात वगैरे कुठे काढायची गरज नाही, मंदिराची ऑफिशियल चप्पल काढण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। तर तुम्ही मंदिराच्या बाहेरसुद्धा चप्पल काढू शकता। ते इकडे हाच जो प्रवेशद्वार आहे तो तिथून पुढे मंदिराच्या इकडे जाता येतं। तर आमचं पूजेचं सामान घेऊन झाल्यानंतर आम्ही इकडे चप्पल काढण्यासाठी जागा आहे, तर इथे तुम्ही चप्पल काढू शकता। तर आमचं पूजेचं सामान वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे दर्शनासाठी निघालो। तर इथे हा यांचा ना इकडे हॉल आहे मोठा। तर इकडूनच पुढे मंदिराच्या इथे जे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाता येतं। तर तुम्ही हा हॉल बघितल्यावर एक अंदाज येऊन जाईल की अंगारकी संकष्टी मंगळवार आणि सुट्टीच्या दिवशी किती प्रचंड प्रमाणात इकडे गर्दी असू शकते। कारण हा पूर्ण जो आहे तो वेटिंग एरिया आहे, इथे तुम्हाला रांगा लावायला लागतात दर्शनासाठी, आणि पुढे इथूनच गणपती बाप्पाचं दर्शन घेता येतं। आम्ही आलो तो ऑड डे होता, तर मधला वर्किंग डेज होता, कारण सुट्टीचा दिवस नसल्यामुळे इकडे काहीच गर्दी नव्हती।
आम्हाला जास्त वेळ काय वेट करावा लागला नाही. आम्ही तर डायरेक्ट एक 5 मिनटातच आम्हाला इकडे बाप्पाचं दर्शन झालं होतं. तर मंदिरात फोटो काढण्यासाठी मनाई आहे, तर आम्ही मंदिरातलं काही शूट केलेलं नाही. तरी बाप्पाचं दर्शन आम्हाला गुगलवरून फोटो मिळाला, तो फोटो मी इथे अटॅच केलेला आहे. तर मंदिराच्या बाहेरच दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे तुम्ही एक हॉल आहे मंदिराच्याच बरोबर, जिथे बाप्पाची मूर्ती आहे तर त्याच्यासमोर हॉल आहे. तर तिथे बसून तुम्ही आरती वगैरे करू शकता, म्हणजे पाया वगैरे पडू शकता, एक 5 मिनटं ध्यान लावून वगैरे बसू शकता. तर हा इकडे एरिया आहे, तर इथे तुम्ही बसून ध्यान वगैरे लावू शकता. त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन झालं आमचं, आणि आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आहे, तर त्यामुळे बाप्पाचं काय आपण शूटिंग केलं नाही. तर इकडे बाहेर ना एक प्रदर्शनी आणि वस्तू खरेदी वगैरे करण्यासाठी इकडे प्रदर्शनी लावणे आहे. तर त्या प्रदर्शनीमध्ये तुम्हाला जे देवाची पुस्तकं वगैरे ते पुस्तकं मिळतील. त्याच्यानंतर घरगुती जे सामान आहेत, म्हणजे घरामध्ये लागणारे इन शॉर्ट जसं की पापड आहेत, तर पापड, नंतर चटण्या आहेत लोणची, तर लोणचे वगैरे सुद्धा इथे आहेत. तर प्रदर्शन वस्तू विक्री असं इकडे नाव होतं ह्या सेक्शनला. तर इथे तुम्हाला वेगवेगळे संत महात्म्यांचे तुम्हाला पुस्तकंसुद्धा इथे अवेलेबल मिळून जातील. तर गुगलवरती मिळालेल्या माहितीनुसार ना इथल्या गणपतीची आणि या मंदिराची ना एक आख्यायिका आहे, की असं म्हटलं जातं की पुरातन काळात राजा दुष्यंतला शकुंतलेची विस्मृती झाली होती, आणि त्यानंतर कण्व मुनींनी या गणेशाची स्थापना केली आणि शकुंतलेला याची उपासना करण्यास सांगितले. त्यानंतर शकुंतलेने तिला सांगितल्याप्रमाणे या गणपतीची उपासना केली. यानंतर ती दुर्वास ऋषींच्या शापापासून मुक्त झाली. यानंतर राजा दुष्यंतला तिची आठवण झाली, आणि याच्यानंतर काय झालं की शकुंतला दुष्यंत यांचे पुन्हा मिलन झाले, अशी आख्यायिका इथे आहे या गणपतीची. त्याच्यानंतर दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत केले नसल्यामुळे शकुंतलेला शाप मिळाला होता. या शापानुसार राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला होता. म्हणजे जसं की आधी सुरुवातीला सांगितलं होतं की दुष्यंतला शकुंतलेचा विस्मृती का झाली होती. तर त्या जो दुष्यंत आहे त्या दुष्यंताला दुर्वास ऋषी जे आहेत तर त्यांनी शाप दिला होता, त्याच्यामुळे त्याला शकुंतलेची विस्मृती झाली होती. तर शकुंतलेने या गणपतीची आराधना केल्यानंतर दुष्यंताला सारे काही पूर्वीचे आठवले, आणि शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजे टिटवाळ्याचा महागणपती आहे, अशी आख्यायिका या गणपतीची प्रसिद्ध आहे. म्हणून या गणपतीला विवाह विनायक म्हणतात, तर त्याचं हे एक सुद्धा कारण असू शकतं. तर इथल्या गणपतीच्या मूर्तीबद्दल सांगायचं झालं ना, तर ही जी गणपतीची मूर्ती आहे ना ती 3.5 फुटाची आहे, आणि पूर्ण शेंदुराने माखलेली या गणपतीची मूर्ती आहे. आणि या मूर्तीचे जे डोळे आहेत, डोळे आणि नाभी जी आहे ती स्फटिक मण्यांची आहे. त्यानंतर मूर्तीच्या चरणाशी यक्ष गंधर्व आहेत, आणि तसेच मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. गणरायाची जी गणपतीची मूर्ती आहे ना ती डाव्या सोंडेची आहे. आणि जसं की म्हटलं होतं मगाशी, जशी आख्यायिका सांगितली तसं गणपतीच्या आशीर्वादाने मुलामुलींचे विवाह लवकर जुळतात असे सुद्धा मानले जाते. आणि मंदिराचा जो सभामंडप आहे, जिथे मगाशी जसं म्हटलं होतं की जिथे तुम्ही ध्यान वगैरे करू शकता, तर त्या सभामंडपात चांदीचा उंदीर आहे, आणि त्या उंदिराच्या कानात भक्त जे आहेत ते आपली इच्छा सांगतात, आणि जो उंदीर मामा आहे तो त्या भक्तांची इच्छा गणपतीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तर इथे ज्या प्रदर्शनीमध्ये ना तुम्हाला पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य, अगदी गंध धूपापासून सगळे अगरबत्तीपासून सगळं पूर्ण मटेरियल जो आहे ना तो तुम्हाला इथे मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये कुठे जर भेटत नसतील काही वस्तू, तर त्या सर्व वस्तू या एका ठिकाणी मिळू शकतात. तर इथे देवतांच्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत, छोटे छोटे फ्रेम फोटो आहेत. तर इकडे ह्या ज्या सान आहेत ना, ज्याच्यावरती गंध वगैरे उगळला जातो, चंदन वगैरे उगळलं जातं, तर इथे सान मला एकदम भारी अशा मस्तपैकी इथे दिसल्या. त्यानंतर इकडे पंचधातूच्या मूर्त्यासुद्धा आहेत. तुम्हाला पंचधातूच्या मूर्त्या पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे इझिली अवेलेबल होऊन जातील. प्रदर्शन आणि विक्री दोन्हीसुद्धा इथे चालू असतात. तर तुम्हाला काही खरेदी करायचं नसेल तर जस्ट तुम्ही एक बघायचा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. तर इकडे कापूर वगैरे आहेत.
तर फायनली प्रदर्शनी वगैरे बघून आल्यानंतर थोडंफार जे लागणारं सामान होतं, जसं की याची रुद्राक्षाची माळ वगैरे आम्हाला बघायची होती. ते माळ वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या घराच्या दिशेने जाण्यासाठी निघालो. तर जाता जाताच म्हटलं इकडे जे तलाव आहे ना, तर आम्हाला इकडे आम्ही कारण रॉंग साईडने आलो होतो, त्यामुळे तलाव कोणत्या बाजूला आहे ते एक्झॅक्ट माहिती नव्हतं. तर त्याच्यानंतर इथेच विचारल्यानंतर समजलं बरोबर मंदिराच्या डाव्या बाजूला तलाव आहे आणि या तलावामध्ये ना बोटिंगसुद्धा करू शकता. म्हणजे समजा तुम्ही ग्रुपने आलात तर ग्रुपने जाऊ शकता. इंडिव्हिज्युअल इथे बोटिंग ते सोडत नाही आतमध्ये बोट. म्हणजे तुम्ही जर ग्रुपमध्ये किंवा जर समजा पब्लिक तिथे जमा झालं तर असं एकत्रपणे तुम्हाला बोटिंग करता येते. तर हीच ती पूर्ण ऐसपैस अशी पार्किंग आहे इथे आणि बरोबर पार्किंगच्याच बाजूला हे असं मोठं तलाव आहे आणि इथेच बरोबर तलावाच्या त्या बॅक साईडला समोर जे दिसतात ना झाडं, तर त्या बाजूला असं गार्डन आहे. तर पाहू शकता इथे बोट आहे आणि हाच पूर्ण तलाव इकडे आहे. तर इथे तुम्ही बोटिंगचा आनंदसुद्धा घेऊ शकता. तर नक्कीच तुमचं कधी वन डे पिकनिकचा जर प्लॅन असेल तर तुम्ही अंबरनाथचं शिव मंदिर आणि टिटवाळ्याचं गणपती आहे, तर असे तुमच्याकडे गाडी असेल स्वतःची तर तुम्ही करू शकता. कारण मस्त असं एकदम नयनरम्य असा देखावा आहे इकडे या गणपतीच्या एरियाच्या बाजूला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.